कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ते सॉरी, ते अंधारामुळे दिसलं नाही मला. चिनू म्हणून ढकललं म्हणून. शेवटी तुमची हळद मला आज लागलीच. चुकून लागली आहे ती. काही का असेना, मला जे हवं होतं ते झालं. हे बघा, मी इथे फक्त बनीला शोधायला आलो होतो. तुमच्या बालिशपणा करता मला वेळ नाही. अहो, चिनू म्हणू, चिनू म्हणून डोर का लॉक केलंय तुम्ही? बाहेरून लॉक झालाय बहुतेक, बाहेरून. तेवढं कळतंय मला. हा दार का ठोकतोय? अरे डिस्कस काय करतो, चल बघूया. आकाशराव, हे सगळं ना तुमच्यामुळे होतंय. पास ना आता. अजून किती चिडणार आहात माझ्यावर? तुम्ही माझ्याशी नाही बोलला तर माझं कशातच मन नाही लागत आहे. आय एम सॉरी. तुम्हाला एकदा बोललेलं कळत नाहीये का? कडी कोणी लावली? आकाश, काय रे, काय चाललंय? अजून काय चालू असणार आहे? काय विचारताय तुम्ही? गप्पा. मला काही वेळकाळ आहे की नाही? तसं काही नाही चालू का इथे? असू दे, म्हणजे आम्हाला कळलंय की तुमचं काही चालू नव्हतं. आता काही उपयोग नाहीये. भाऊजी खरं सांगा, वसुंधराला हळद लावायची म्हणून तिच्या मागे मागे इथपर्यंत आलात ना तुम्ही? अहो नाही, मी बनीला शोधायला आलो होतो. अच्छा. बाबा, मग आईला हळद कशी लागली? आणि तेही गालाला. तुम्हाला तिघांना तर बघतोच मी. ए दादा, स्माइल. अखिल, मार खाशी ना तू. काय काय चाललंय तुमचं? हा, अरे बाहेर तुझ्या भावाची हळद आहे आणि इथे तुमचं काहीतरी वेगळीच रासलीला चालली आहे. काश भाऊजी, आता राहिलेली हळद आपण बाहेर जाऊन पूर्ण करूया की तुम्हाला दोघांना इथेच? काय वहिनी, काय तू पण. चला सगळे, चला आपण बाहेर जाऊ. नाही नाही नाही, या दोघांनी जवळ येता कामा नाही. पण अखिल आणि तनयानी लवकरात लवकर जवळ यायला पाहिजे आणि त्याच्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. वसुंधरा, ऐक ना, एक छोटीशी रिक्वेस्ट करायची होती तुला. बोला ना. म्हणजे आता बघ ना, मंगल, जयू, अवनी, मी सगळ्याच जणी बिझी असतो ना लग्नाच्या गडबडीत. तुझ्यावर काहीच जबाबदारी नाहीये. मग हे दागिने तुझ्याकडे ठेवशील? काय? माझ्याकडे? अगं म्हणजे तनयाच्या रूम मध्ये सतत कोणीतरी येत राहील आणि इथे दागिने ठेवणं सेफ नाहीये ना. ज्या रूम मध्ये कोणीच येणार नाही तिथे दागिने सेफ राहतील म्हणून म्हंटल. आय एम सॉरी विशाखा मॅम, पण मी एवढी मोठी जबाबदारी नाही स्वीकारू शकत. अगं अगं त्यात काय, एवढे सुंदर दागिने आहेत, थोड्या वेळासाठी का होईना तुझ्याकडे ठेवायला सांगतायत ना, मग ठेव ना.
तसे तुला कुठे बघायला मिळणार ग एवढे चांगले दागिने? ठेव. हो, आणि खरं सांगू का, हा मान आहे ग तुझा. तुझ्याचमुळे हे लग्न होतंय ना. असं नाही पण विशाखा, ती घेईल ठेवून स्वतःकडे. वसुंधरा, तेवढी तरी जबाबदारी घ्या अंगावर. तेवढाच लग्नाला हातभार तुझा. तसंही तुझा काय उपयोग आहे म्हणा. वहिनी, ठेव ना प्लीज तुझ्याकडे. ठीक आहे. गुड. ते घे. सांभाळून ठेव हं. हो, आलेच. वसू, अगं तू इकडे आहेस होय? आई बाबा, कधी आलात तुम्ही? अगं आत्ताच आलो. आवली म्हणली तू रूम मध्ये गेलेस पण इकडे आलो. पण वसू, अगं थोडी गडबड झाली आहे. का, काय झालं? वसू, तनया आणि अखिलसाठी आम्ही गिफ्ट आणलंय. हे एक छोटं सोन्याचं नाणं. पण इकडे आल्यावर आम्हाला कळलं की विशाखा मॅडमनी सगळ्यांना याच्यापेक्षाही मोठं नाणं गिफ्ट केलंय म्हणून. आता त्या मोठ्या नाण्यासमोर हे छोटं नाणं कसं वाटेल ना? नाही म्हणजे आम्ही यापेक्षा मोठं गिफ्ट देऊ शकलो असतो. आई बाबा, असं काय करताय तुम्ही? घरातलंच लग्न आहे, गिफ्टची काय गरज आहे त्यासाठी? बरं, तुम्ही आपण ह्या सगळ्यावर नंतर बोलूयात. मी जरा, माझ्याकडे खूप मोठी जबाबदारी आहे. तुम्ही जा ना खाली, मी येते. बनीला भेटा. हा, बरं. ठीक आहे, लवकर ये. हा. हा, चल ग. पासवर्ड काय ठेवू? बनीची बर्थडे ठेवते. 24414. टू 4414. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.